हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण डे 22 या दिवशी आधुनिक भारताचा इतिहास पार्ट 1 या टॉपिक अंतर्गत महत्त्वाचे 15 प्रश्न बघणार आहोत. एकंदरीतच आपण 30 दिवसाची जी काही रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण दररोज 15 प्रश्न टॉपिक न्याय हे 15 प्रश्न आपण बघतो आहोत. प्रत्येक आठवड्याला अर्थात 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट या पद्धतीने हे जे काही 30 दिवसाचे नियोजन आहे ते आपण केलेलं आहे. सध्या आपण 4th वीक मधील इतिहास या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण बघत आहोत. या आधीच्या 2 लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे प्राचीन भारताचा इतिहास, त्या संदर्भात जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास बघितलेला आहे आणि यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास पार्ट 1 हे बघणार आहोत. 1885च्या आधीच्या जे काही घडामोडी आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येतील आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण ते टॉपिक रिवाइज करणार आहोत. ओके, सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तो 2 वेळा बंगालचा गव्हर्नर होता. याच्या काळात लष्करी व राजकीय क्षेत्रात ईस्ट इंडिया कंपनीला सर्वाधिकार मिळाले. क आहे, याने वयाच्या 49व्या वर्षी आत्महत्या केली. कोणत्या व्यक्ती संदर्भाने हे विधान दिलेलं आहे? कॉर्नवालिस, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरेन हेस्टिंग यापैकी नाही. ओके, एकंदरीतच या ठिकाणी जे विधान दिलेले आहेत ते एकंदरीत रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह संदर्भात दिलेलं आहे. भारतामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह 1744 मध्ये पहिल्यांदा भारतात आलेला होता आणि जेव्हा तो भारतात आला तर सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक सामान्य लष्करी अधिकारी, ओके, सामान्य लष्करी अधिकारी म्हणतो या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जॉईन झालेला होता. 1744 मध्ये भारतात आलेला होता. सुरुवातीला त्याला फारसं यश मिळाल्याचे आपल्याला दिसून येत नाही. मात्र जेव्हा 1757 ला, ओके, 23 जून 1757 ला 23 जून 1757 ला बॅटल ऑफ प्लासी, ओके, प्लासीची जी काही लढाई झालेली होती ज्याच्यामध्ये इंग्रज किंवा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सिराजउद्दौला जो त्यावेळेचा बंगालचा नवाब होता, यांच्या दरम्यान जे युद्ध झालेले होते. रक्ताचा एकही थेंब न सांडवता त्याने अतिशय चातुरपणे किंवा जे सिराजउद्दौलाच्या बाजूने जे सैनिक लढणार होते तर त्याला आपल्या बाजूने त्यांना फितूर करून वळवलेले होते आणि अशा पद्धतीने त्याने विजयी मिळवलेला होते आणि म्हणूनच त्यांच्या बुद्धीच्या किंवा त्याचा एकंदरीत चातुर्याचा विशेष गौरव म्हणून खऱ्या अर्थानं त्याला प्रसिद्धी मिळालेली होती आणि एकंदरीत त्याचा जो काही वचक आहे तो निर्माण झालेला होता. ओके, त्याचा मुख्य जो काही विशेष जो क्षेत्र आहे किंवा विशेष जो कार्य आहे तो या 1757च्या प्लासीच्या युद्धात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तो परत ब्रिटनमध्ये गेला. त्यानंतर दुसऱ्यांदा तो 1765 मध्ये, ओके, 1765 मध्ये परत भारताचा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून किंवा गव्हर्नर म्हणून तो परत त्याची नियुक्ती झालेली होती. यावेळेस त्याला विशेष कार्य करता आलेले नाही. रॉबर्ट क्लाइव्ह यांना क्लाइव्ह ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. ओके, ब्रिटिश वर्चस्वाच्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. एकंदरीतच लष्करी असेल किंवा राजकीय क्षेत्रात त्याने जे काही ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याला सर्वाधिकार मिळवून देण्याचे कार्य या क्लाइव्हने केलेलं होतं. मात्र त्यांच्या कारकिर्दीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनैतिक जे काही वागणूक आहे ते या अनैतिक वागणुकीचे आरोप देखील करण्यात आलेले होते आणि ते आरोप सिद्ध होऊन ब्रिटनमध्ये आरोप हे सिद्ध झाले आणि 1774 ला वयाच्या 49व्या वर्षी त्याला स्वतःला आत्महत्या किंवा स्वतःला संपवून टाकण्याची वेळ त्याच्यावर आलेली होती. ओके, त्याने 49व्या वर्षी आत्महत्या केलेली होती आणि अशा पद्धतीने त्याचा जीवनाचा शेवट झालेला होता. ओके, हेच या ठिकाणी विचार दिलेला आहे. तो 2 वेळा बंगालचा गव्हर्नर होता. हो, बरोबर आहे. सुरुवातीला 1744 मध्ये आलेला होता आणि 1757च्या दरम्यान तो बंगालचा गव्हर्नर झालेला होता. लष्करी व राजकीय क्षेत्रात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सर्वाधिकार मिळवून दिले, हे देखील बरोबर असणार आहे. आणि वयाच्या 49व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. फरुखसियारने दस्तक देण्याचा अधिकार इंग्रजांना मंजूर केला. त्यानंतर आहे याला ब स्टेटमेंट, याला मॅग्ना कार्टा ऑफ ट्रेड इन इंडिया म्हणून ओळखले जाते. क स्टेटमेंट आहे, करमुक्त व्यापाराची सवलत ब्रिटिशांना बंगाल, गुजरात आणि दख्खनमध्ये प्राप्त झाले. ओके, हे फरुखसियारच्या संदर्भाने जे काही फरुखसियारने फरमान काढलेले होते ज्याला फरुखसियारचा फरमान देखील म्हटला जातो आहे. त्यालाच व्यापारी चार्टर किंवा मॅग्ना कार्टा ऑफ ट्रेड इन इंडिया अशा पद्धतीने त्या फरुखसियारच्या फरमानला म्हटलं जातं.
हे जे काही चार्टर आहेत एकंदरीत फर्रुखशियाने 1717 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारी सनद दिली होती. का दिलेली होती? तर याच्या मागे जी काही पार्श्वभूमी आहे तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं फर्रुखसियार आजारी असताना इंग्रज जो काही वैदक होता किंवा इंग्रज जे हॅमिल्टन नावाचा जो वैदक होता, ओके, सो डॉक्टर होता इंग्लंडमधील, तर त्याने काय केलं होतं तर त्याचा आजार बरा करण्यासाठी त्याला मदत केली होती किंवा त्याचा आजार जो होता तो बरा करून दिलेला होता. आणि त्या गोष्टीवर या फारुखसियार प्रसन्न होऊन ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद दिलेली होती. ओके, सो त्याचा जे काही फारुखसियार ज्या प्रांतामध्ये राज्य करत होता तर त्या ठिकाणी एकंदरीतच किंवा ईस्ट इंडिया कंपनीला त्या संपूर्ण याच्यामध्ये विशेषतः बंगाल असेल, गुजरात, मद्रास यामध्ये सीमा शुल्क न भरण्याची, ओके, सो टोल फ्री अशा पद्धतीचा व्यापार करण्याची जी सवलत आहे ती दिलेली होती आणि त्याला त्या ठिकाणी मॅग्ना कार्टा ऑफ ट्रेड इन इंडिया म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा हॅमिल्टन नावाचा जो काही वैद्यक होता तर त्याने तो आजार बरा करून दिल्या कारणाने त्याने फर्रुखसियारने ईस्ट इंडिया कंपनीला अशी सनद दिलेली होती, ओके, व्यापारी सनद दिलेली होती आणि सोबतच त्यासाठी 3000 रुपये पेमेंट देखील आकारण्याचे ठरवलेले होते. ओके, सो वर्षाला 3000 रुपये पेमेंट व्यापाराच्या बदल्यात, ओके, अशा पद्धतीने त्याने ठरवलेलं होतं. आता याच्यामध्ये फर्रुखसियारने दिलेल्या सनदेमुळे ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार वाढवण्यास मोठी मदत झालेली होती. ओके, आणि खऱ्या अर्थानं यामुळेच ब्रिटिशांची जी मनशा आहे किंवा ईस्ट इंडिया कंपनीची जी मनशा आहे ती भारतावर एकंदरीतच सत्ता प्रस्थापित करणे किंवा वर्चस्व प्रस्थापित करणे, सुरुवातीला ते व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करणे होतं. त्यानंतर प्लासीच्या आणि बक्सरच्या लढाईमुळे त्यांचं जे काही धोरण होतं ते स्पष्ट झालेलं होतं. ओके, हे आपल्याला माहितीच असेल. आता या 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 व्यापारासाठी त्याला मॅग्ना कार्टा ऑफ ट्रेड इन इंडिया देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा कोणत्या प्रांतासाठी दिलेलं होतं तर बंगाल, गुजरात आणि मद्रास यामध्ये सीमा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने दिले होते. थोडक्यात दख्खनचा प्रांत. आता प्रश्नात दिलेला आहे की फर्रुखसियारने दस्तक देण्याचा अधिकार इंग्रजांना मंजूर केला. बरोबर आहे. ब स्टेटमेंट आहे याला मॅग्ना कार्टा ऑफ ट्रेड इन इंडिया म्हणून ओळखले जाते. हे देखील योग्य आहे. आणि क स्टेटमेंट आहे करमुक्त व्यापाराची सवलत ब्रिटिशांना बंगाल, गुजरात आणि दख्खन विशेषतः मद्रास प्रांतामध्ये प्राप्त झाले. सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे आपल्याला योग्य विचारलेलं होतं. तो पर्याय क्रमांक 3 वरील सर्व योग्य या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मराठा व इंग्रज यांच्या दरम्यान सुरजी अंजनगावचा तह किंवा सुरजी अंजनगावच्या तहानंतर खालीलपैकी कोणास सिंध्याच्या दरबारास रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात आले होते असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, जे काही मराठा व इंग्रजांच्या दरम्यान जे काही सुरजी अंजनगावचा तह झालेला होता तर त्यानंतर सिंध्यांचा दरबारामध्ये राजदरबारामध्ये ब्रिटिश रेसिडेंट म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली होती असा एकंदरीत प्रश्न आहे. एल्फिन्स्टन, सर बारी क्लॉज, सर चार्ल्स मॅलेट, सर जॉन माल्कन. ओके, सो कोणाचा माल्कम. सो पर्यायातील कोणत्या व्यक्तीची निवड या ठिकाणी रेसिडेंट म्हणून सिंध्याच्या दरबारात करण्यात आलेले होते. सो सुरजी अंजनगावचा तह कधी झालेला होता तर लक्षात ठेवा 30 डिसेंबर 1903 ला झालेला होता. 30 डिसेंबर 1903. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्याचे त्यावेळेचे प्रमुख शासक होते दौलतराव शिंदे. ओके, सो ज्याला शिंदे देखील म्हटलं जातं. सो दौलतराव शिंदे यांच्या दरम्यान हे झालेलं होतं. वैशिष्ट्य काय तर गंगा, यमुना, दोआब या बाजूच्या सर्व प्रदेशावर तसेच नगर, ओके, भडोज, अंजन आणि गोदावरी नदीच्या बाजूच्या सर्व प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व राहील अशी या तरतूद या सुरजी अंजनगावच्या तहामध्ये करण्यात आलेली होती. जयपूर असेल, जोधपूर असेल यामध्ये राज्यातील नियंत्रणाचा जो अधिकार आहे त्यावर सिंध्यांनी त्याग करावा किंवा सिंध जो आहे तर या जयपूर, जोधपूर व गोट या राज्यावरील नियंत्रणाचा अधिकाराचा त्याग करावा. तसेच दिल्लीच्या सम्राटवरील नियंत्रणाचाही त्याग करावा. हे जे काही तरतूद आहेत ते देखील करण्यात आलेलं होतं. तैनाती फौजेच्या अटी मान्य करावा आणि यासाठी म्हणून त्यांनी या तहात जी तरतूद आहे ती केलेली होती आणि त्यानुसार जॉन माल्कम, ओके, सो जॉन माल्कम याची सिंध्याच्या राजदरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी दिलेलं आहे एल्फिन्स्टन. सो एल्फिन्स्टन लक्षात ठेवा वसईच्या तहानुसार एल्फिन्स्टन यास भोसलेंच्या राजदरबारात, ओके, रेसिडेंट म्हणून नेमण्यात आलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी जे काही दुसरे इंग्रज मराठा युद्ध आहे त्यामध्ये वसईचा तह झालेला होता आणि यानुसार
वसईच्या तहानुसार एल्फिन्स्टन यास भोसलेच्या राजदरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी तरतूद होती. तर सुरजी अंजनगावच्या तहानुसार जॉन माल्कम यास सिंधच्या राजदरबारात रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके, सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 जॉन माल्कम. ओके, सो जॉन माल्कम याची नियुक्ती सिंधच्या दरबारामध्ये रेसिडेंट म्हणून करण्यात आलेली होती. ओके, सो आता या ठिकाणी जे दिलेलं आहे या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, पहिला अँग्लो मराठा वार 1775 ते 82च्या दरम्यान जो काही बॅटल ऑफ तलेगाव, ओके, सो तेलंगाव सॉरी जे पहिले युद्ध आहे ते एकंदरीत ट्रेटी ऑफ सालबाई आणि सुरतच्या तहानुसार, सालबाईच्या तह आणि सुरतच्या तहानुसार हे पहिले मराठा इंग्रजी युद्ध समाप्त झालेले होते. त्यानंतर आहे दुसरे मराठा युद्ध, मराठा इंग्रजी युद्ध 1803 ते 5 या दरम्यान झालेलं होतं. यामध्ये वसईचा तह आणि राजापूर घाटचा तह झालेला होता. नंतर आहे तिसरा जो युद्ध आहे त्याच्यामध्ये 1817 ते 1818 या दरम्यान ते युद्ध झालेले होते. आणि एकंदरीतच ट्रेटी ऑफ ग्वालियर आणि मंदसौर, ओके, सो मंदसौरच्या तहानुसार तिसरे जे युद्ध आहे ते समाप्त झालेले होते. ओके, त्या ठिकाणी हे चार्टच्या स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे अपलोड केलेलं आहे. ओके, तो सो त्या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, माझा व्हाईसरायचा पदावधी संपल्यानंतर मला कलकत्त्याचा मेयर व्हायला आवडेल असे मत खालीलपैकी कोणी प्रदर्शित केलेले होते. ओके, सो हे जे काही स्टेटमेंट आहे की व्हाईसराय पदावधी संपल्यानंतर कलकत्त्याचा मेयर व्हायला आवडेल अशी मत कोणी प्रदर्शित केलेले होते? लॉर्ड डफरिन, लॅन्सडाऊन, कर्झन, एल्गिन दुसरा. ओके, सो डफरिनने केलेलं होतं, लॅन्सडाऊनने, कर्झनने की एल्गिन दुसरा. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, लॉर्ड कर्झन या व्यक्तीने किंवा या व्हाईसरॉयने हे जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की माझा व्हाईसरॉयचा पदावधी संपल्यानंतर मला कलकत्त्याचा मेयर व्हायला आवडेल हे स्टेटमेंट लॉर्ड कर्झन यांनी केलेलं होतं. ओके, आता त्याची जी काही नियुक्ती आहे ती भारतामध्ये 1899 मध्ये झालेली होती. आणि एकंदरीतच लॉर्ड एल्गिन नंतर 1899 ते 1905 या दरम्यान तो भारताचा व्हाईसरॉय म्हणून काम केलेलं होतं. महत्वाच्या पॉईंट मध्ये 39व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण व्हाईसरॉय, ओके, भारताचे सर्वात तरुण व्हाईसरॉय ते बनलेले होते. ओके, सो लक्षात ठेवा, वयाच्या 39व्या वर्षी ते भारताचे सर्वात व्हाईसरॉय बनलेले होते. 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा देखील त्यांनी केलेला होता. ओके, सो लॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा करून जे काही शेतकरी आहेत तर सावकारांच्या तावडीतून वाचवण्यासाठी म्हणून जे काही सहकारी पतसंस्था कायदा आहे ते केलेलं होतं. ओके, दुर्दैवाची गोष्ट असेल की त्यावेळेस बंगालच्या जे काही विभाजन आहे ते याच्याच काळामध्ये झालेलं होतं आणि हे जे काही बंगालचे विभाजन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वादग्रस्त ठरलेलं होतं. ओके, सो 1905 मध्ये हे बंगालचे विभाजन झालेले होते. सो या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा. सर जोनाथन डंकन, संस्कृत महाविद्यालय. त्यानंतर आहे वॉरन हेस्टिंग, कलकत्ता मदरसा. क आहे लॉर्ड वेलेस्ली, फोर्ट विल्यम महाविद्यालय. ड आहे अलेक्झांडर डब, कलकत्ता मेडिकल कॉलेज. सो या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. एकंदरीत त्यांनी जे काही शैक्षणिक संस्था ज्या स्थापन केलेल्या आहेत, सो कोणत्या व्यक्तीने कोणती संस्था स्थापन केलेली आहे, सो या ठिकाणी आपल्याला योग्य आपल्याला माहित असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी जर संस्कृत महाविद्यालय असेल, कलकत्ता मदरसा असेल, फोर्ट विल्यम महाविद्यालय, कलकत्ता मेडिकल कॉलेज हे आपल्याला माहित असेल तर आपण चुकीची जोडी या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आता लक्षात ठेवा, स्कॉटिश चर्च जे काही कॉलेज आहे ते भारतातील जुने ख्रिश्चन लिबरल आर्ट्स अँड सायन्स कॉलेज म्हणून ओळखले जाते. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी या संस्थेची स्थापना अलेक्झांडर डब यांनी या स्कॉटिश मिशनरीने 13 जुलै 1830 रोजी केलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा, 13 जुलै 1830 ला अलेक्झांडर डब यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना केलेली होती. ओके, एकंदरीत स्कॉटिश मिशनरी होते. सो या ठिकाणी ड जे पर्याय दिलेलं आहे त्याच्यामध्ये अलेक्झांडर कलकत्ता मेडिकल कॉलेज दिलेलं आहे, हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना केलेली होती. तर कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर लक्षात ठेवा, कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना 28 जानेवारी 1835 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिंग, ओके, सो बेंटिंगने कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केलेली होती. त्यामुळे या ठिकाणी चुकीचं जे जोडी आहे ते एकंदरीत आपल्याला ड दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे.
त्यानंतर अ मध्ये दिलेलं होतं सर जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय. सो या ठिकाणी अ बरोबर असणार आहे. या ठिकाणी बघू शकता 1791 साली वाराणसी येथे, उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे जेव्हा ते बनारसचे ब्रिटिश रेसिडेंट म्हणून त्याची नेमणूक झालेली होती, तेव्हा सर जोनाथन डंकन, ओके, सर जोनाथन डंकन यांनी संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर वारन हेस्टिंग कलकत्ता मदरसा. सो वारन हेस्टिंग कलकत्ता मदरसाची स्थापना केलेली होती का, तर लक्षात ठेवा वॉरन हेस्टिंगने कलकत्ता मदरसाची स्थापना केलेली होती. ओके. आणि फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केलेली होती, तर फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना एकंदरीतच लॉर्ड वेलेस्ली याने 10 जुलै 1800 रोजी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. एकंदरीत त्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषांमधून शिक्षण देऊन प्रशासनासाठी सज्ज करणे, प्रशासन व्यवस्थेसाठी त्यांचा एकंदरीत भारतातील जे काही प्रशासकीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषा यायला पाहिजे म्हणून यांनी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. ओके, लॉर्ड वेलेस्ली. त्यामुळे क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ, ब आणि क योग्य आहे, मात्र ड चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला विचारलेलं होतं चुकीची जोडी कोणती. सो पर्याय क्रमांक 4 फक्त ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 1909च्या कायद्यान्वये भारतीय सभासदांना कोणते अधिकार मिळाले. ओके, सो 1909चा कायदा ज्याला आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म्स देखील म्हणत असतो. अ उपप्रश्न विचारण्याचा अधिकार, ब अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा व ठराव पास करण्याचा अधिकार, तसेच मतदानाचा अधिकार. त्यानंतर क स्टेटमेंट आहे स्थानिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या कर्जाविषयी ठराव मांडण्याचा अधिकार. सो कुठले अधिकार 1909च्या कायद्याने भारतीय सभासदांना प्राप्त झालेले होते. अ आणि क, अ आणि ब, ब आणि क वरील सर्व योग्य. आता सन 1905 मध्ये गिल्बर्ट जॉन एलियट मिंटो, ओके, हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता. गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय. ओके, सो मिंटो हा 1905 मध्ये व्हाईसरॉय म्हणून भारतात आलेला होता. भारतीय जनतेला सुधारणा दिल्याशिवाय जनतेच्या सरकारविषयीचा जो काही असंतोष आहे तो कमी होणार नाही हे त्याच्या लक्षात आलेले होते. का लक्षात आलेले होते, कारण की 1905 मध्ये जी काही बंगालची फाळणी झाली होती, तर बंगालच्या फाळणीमुळे भारतामध्ये प्रचंड ब्रिटिशांच्या विरोधाने प्रक्षोभ उठलेले दिसत होते. ओके, सो प्रक्षोभ मोठ्या प्रमाणात आपल्याला भारतामध्ये दिसत होते आणि त्यामुळे जी काही उदारवादी विचारसरणीची लोक होते तर त्यांनी ब्रिटनमध्ये जी काही उदारवादी पक्ष होता, ओके, लिबरल पक्ष, तर लिबरल पक्षाने भारत मंत्री सर जॉन मॉर्ले याला आणि मिंटो याची नियुक्ती गव्हर्नर म्हणून, तर भारत मंत्री म्हणून मॉर्ले याची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, आता हा मॉर्ले जो होता तो आधीपासूनच उदारमतवादी होता. भारताला अधिक सुधारणा देण्याची वेळ आलेली आहे. ओके, सो हे जे काही स्टेटमेंट आहे तर त्यांना वाटत होते की भारताला आता भारतात सुधारणावादी धोरणाचे अंमल करण्याची आता वेळ आलेली आहे असे त्यांना वाटत होते. 21 मे 1909 रोजी विधेयकाला संमती मिळालेली होती. कोणत्या विधेयकाला, तर मोर्ले मिंटो रिफॉर्म, ज्याला 1909चा भारत सरकार कायदा देखील म्हटला जातो आहे. ओके, सो याला 21 मे 1909 रोजी संमती मिळाली आणि एकंदरीतच मोर्ले व मिंटो यांच्या पुढाकाराने हा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखले जातो. तर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बरेच आपल्याला या ठिकाणी 1909च्या रिफॉर्म मध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. तरी या ठिकाणी जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये केंद्रात आणि प्रांतात निवडणूक पद्धत सुरू झालेली होती. भारतीय सभासदांना विधानसभेत निवडून येण्याची संधी या 1909च्या कायद्याने प्राप्त झालेल्या होत्या. अल्पसंख्याकांसाठी विशेष मतदारसंघ, ज्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था या 1909च्या कायद्याने करण्यात आलेली होती. कायदे मंडळाच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये भारतीय सभासदांना प्रश्न विचारण्याचा, विधेयकावर चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. आणि जरी अंतिम निर्णय अजूनही ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांच्या हातात होता. ओके, सो भारतीय सभासदांना एखाद्या विधेयकासंदर्भाने मंत्र्याला किंवा त्यावेळचे जे काही प्रशासकीय अधिकारी होते तर त्यांना प्रश्न विचारण्याचा, विधेयकावर चर्चा करण्याचा अधिकार होता. मात्र अंतिम निर्णय हे अजूनही ब्रिटिशांच्या हाताखाली होता. यामुळे 2 पातळ्यांवर विधान परिषदेचे कामकाज हे वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे सदस्यांना पुरवणी प्रश्न विचारण्याचा जो काही अधिकार आहे तो प्राप्त झालेला होता आणि अर्थसंकल्पावर ठराव मांडण्याची मुभा याच 1909च्या कायद्याने प्राप्त किंवा तरतूद करण्यात आलेली होती. ओके, सो उपप्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता का, तर उपप्रश्न विचारण्याचा अधिकार देखील प्राप्त झालेला होता, ज्याला सप्लिमेंटरी क्वेश्चन आपण म्हणत असतो, पुरवणी प्रश्न.
त्यामुळे अ या ठिकाणी योग्य असणार आहे. नंतर आहे अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा व ठराव पास करण्याचा अधिकार. अंदाजपत्रकावर चर्चा व ठराव पास करण्याची मुभा देखील मिळालेली होती, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. क आहे स्थानिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या कर्जाविषयीचा ठराव मांडण्याचा अधिकार. तर या ठिकाणी स्थानिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या कर्जाविषयीचा जो काही ठराव आहे तो मांडण्याचा अधिकार देखील प्राप्त झालेला होता. आता ब स्टेटमेंट या ठिकाणी थोडा या ठिकाणी चुकीचा आहे, कारण मतदानाचा अधिकार अद्याप देखील भारतीय सदस्यांना प्राप्त झालेला नव्हता. ओके, सो अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा, त्यावर ठराव करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता, मात्र मतदानाचा अधिकार यावेळेस देखील 1909च्या कायद्याने प्राप्त झालेलं नव्हतं. त्यामुळे अ आणि क या ठिकाणी योग्य असणार आहे, मात्र ब चुकीचा आहे. ओके, सो ब का चुकीचा आहे, तर त्यांना या विधेयकावर मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नव्हता. ओके, सो ब्रिटिशांना ते केवळ जे काही विशेष अधिकार आहे सभागृहामध्ये मतदान करण्याचा ते अधिकार प्राप्त होते. सो फक्त अ आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कायदे मंडळाची निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? ओके, सो पहिल्या महिला कोण होत्या असा प्रश्न आहे. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी, दुसरा आहे कमलादेवी चट्टोपाध्याय, तिसरा आहे आनंदीबाई जोशी आणि चौथा पर्याय दिलेला आहे कमलादेवी वर्मा. सो लक्षात ठेवा, आता जे काही कमलादेवी चट्टोपाध्याय आहे तर 1926 साली सध्याची जी काही चेन आहे तर इथे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतलेला होता. मद्रासमधील मद्रास प्रांतातून परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणुकी उभा राहणाऱ्या किंवा निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 भारतीय कायदे मंडळाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर कमलादेवी चट्टोपाध्याय. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता बॉम्बे युथ लीगच्या वतीने ओके त्यांच्या संदर्भात जे काही इतर माहिती आहे ती देखील लक्षात ठेवू शकता. बॉम्बे युथ लीगच्या मदतीने किंवा वतीने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांचा जो काही सायमन कमिशन विरुद्ध बहिष्कार टाकण्यामध्ये ते म्हणजे चळवळ उभी केलेली होती तर त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स ओके, सो ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स ही स्त्रियांची संघटना त्यांच्याच प्रयत्नातून साकार झालेली होती. काँग्रेस पक्षाचे ते सुरुवातीचे सदस्य पण पक्षाचे कृषी सुधारणा विषयक धोरण त्यांना आवडले नसल्या कारणाने 1948 मध्ये पक्षाचा त्याग करून काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे ते सदस्यत्व पत्करलेले होते. प्राग अर्थात जे प्रजासत्ताक मधील जे काही प्राग हे ठिकाण आहे तर येथे 1929 मध्ये ऑगस्ट 1929 मध्ये वुमन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम या संघटनेमार्फत भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला त्या हजर झालेल्या होत्या. ओके, सो भारताकडून वुमन लीग फॉर पीस अँड फ्रीडम या परिषदेमध्ये भारतातील सदस्य म्हणून ते आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला हजर झालेले होते, हे लक्षात ठेवा. हँडीक्राफ्ट्स ऑफ इंडिया या नावाचं ग्रंथ त्यांनी पब्लिश केलेलं आहे. त्यानंतर आहे अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड, सोसायटी अँड सोशलिझम, इंडिया ॲट द क्रॉस रोड. ओके, सो इत्यादी पुस्तके देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड, सोसायटी अँड सोशलिझम, इंडिया ॲट द क्रॉस रोड आणि हँडीक्राफ्ट ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्या योग्य जोड्या लावा. वृत्तपत्रे आहेत सोमप्रकाश, बंगदर्शन, ज्याला बांगदर्शन देखील म्हटलं जातं. क आहे वंदे मातरम आणि ड आहे फ्री हिंदुस्तान आणि संपादक दिलेले आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, देवेंद्रनाथ टागोर, तारकानाथ दास, अरविंद घोष. सो या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे सोमप्रकाश. आता सोमप्रकाश पहिली जी आवृत्ती आहे ती पहिली आवृत्ती 15 नोव्हेंबर 1958 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. बंगाली साप्ताहिक होते. ओके, सो बंगाली साप्ताहिक वृत्तपत्र होते. याची स्थापना कोणी केलेली होती तर लक्षात ठेवा, याची स्थापना द्वारकानाथ विद्याभूषण यांनी केलेली होती. ओके, सो सोमप्रकाश या वृत्तपत्राची स्थापना द्वारकानाथ विद्याभूषण यांनी केलेली होती, ज्याच्यामध्ये प्रेरणा होते ईश्वरचंद्र विद्यासागरचे आणि देवेंद्रनाथ टागोरांनी यामध्ये संपादक म्हणून कार्य केलेले होते. ओके, सो संपादक म्हणून भूमिका देवेंद्रनाथ टागोर यांनी बजावलेली होती. सो याचे जे काही प्रेरणास्थान होते तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे काही सामाजिक कार्य हाती घेतलेले होते तर त्यापासून प्रेरणा घेऊन द्वारकानाथ विद्याभूषण यांनी 15 नोव्हेंबर 1958 रोजी या वृत्तपत्राची सुरुवात केलेली होती. ओके, आणि संपादक होते देवेंद्रनाथ टागोर. सो सोमप्रकाश या वृत्तपत्रासाठी संपादक आहेत देवेंद्रनाथ टागोर. अ ला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे बांगदर्शन किंवा बंगदर्शन देखील म्हटलं जातं. बंगाली साप्ताहिक होते.
साप्ताहिक मासिक होते. ओके, सो मासिक होते ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ज्याला बंकिमचंद्र चॅटर्जी देखील म्हटलं जातं. सो 1872 मध्ये त्यांनी या बंगदर्शन या पत्रिकेची सुरुवात केली होती. ओके, सो बंगदर्शन, बंकिमचंद्र चॅटर्जी, ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे वंदे मातरम. ओके, वंदे मातरम 1906 मध्ये श्री अरविंद घोष यांनी प्रकाशित केलेले एक राजकीय आणि क्रांतिकारी वृत्तपत्र होते. क ला 4 नंबरची जोडी. आणि त्यानंतर आहे फ्री हिंदुस्तान. फ्री हिंदुस्तान हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते, जे तारकानाथ दास यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीस मुख्यतः व्हँक्युलर आणि सिएटल मधून या वृत्तपत्राची सुरुवात केलेली होती. ओके, सो अमेरिकेतील व्हँक्युलर आणि सिएटल या स्थळांमधून किंवा या ठिकाणांवर या फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केलेली होती, तर तारकानाथ दास यांनी केलेली होती. ओके, त्यामुळे ड ला 3 नंबरची जोडी. ड ला 3 नंबरची जोडी वंदे मातरम, अरविंद घोष. क ला 4 नंबरची जोडी बंगदर्शन, बंकिमचंद्र चॅटर्जी. ब ला 1 नंबरची जोडी आणि सोमप्रकाश देवेंद्रनाथ टागोर. अ ला 2 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने निवडा. अ, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 पासून लागू झाला. ब आहे, या कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळ द्विगृही बनले. क आहे, या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. ओके, सो हाय कमिशनर ऑफ इंडिया. नंतर आहे द्विगृही कायदे मंडळ, केंद्रीय कायदे मंडळ द्विगृही बनले का? आणि या कायद्याची जी काही अंमलबजावणी आहे किंवा लागू कधीपासून झाला, 1919 पासून. असा या ठिकाणी स्टेटमेंट दिलेला आहे. 1919चा भारत सरकार अधिनियम, ज्याला भारत सरकारचा 1919चा कायदा देखील म्हटला जातो, आणि त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. ओके, सो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड का? तर मॉन्टेग्यू हा त्यावेळेस व्हाईसरॉय होता आणि चेम्सफर्ड भारत मंत्री होते. सो त्यांनी प्रपोज केलेला जे काही कायदा आहे, तर त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हटलं गेलेला आहे. 1919चा भारत सरकार अधिनियम देखील याला म्हटलं जातो आहे. आता यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 1918 मध्ये तयार केलेल्या अहवालात काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या होत्या आणि 1921 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा, सुधारणा कधी घडवून आणले? 1909 मध्ये जे काही मोर्लेमेंटो कायदा करण्यात आलेला होता आणि त्यानंतरच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या, सो ज्याच्यामध्ये सुरुवातीला 1907 मध्ये सुरत फूट झालेली होती, त्यानंतर 1909 ला मोर्लेमेंटो रिफॉर्म्स चाललेला होता. तसे त्याच पद्धतीने जे काही सुरत फूट आहे, ज्याच्यामध्ये जहाल व महाड वेगवेगळे झाले होते. अजून त्याच्यामध्ये बंगालचे विभाजन झाल्या कारणाने जे काही हिंदू मुस्लिम जो दुही निर्माण झालेली होती. ओके, सो विषमता निर्माण झालेली होती, ते परत 1916 मध्ये जे काही लखनौ करार झालेले होते, तर त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. सो त्या अनुषंगाने भारताच्या जी काही भारताला जबाबदार शासन पद्धती देण्याच्या अनुषंगाने म्हणून मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा करण्यात आलेला होता. सुधारणा 1918 मध्ये करण्यात आल्या. ओके, आणि याची जी काही अंमलबजावणी आहे किंवा लागू कधीपासून झालेला आहे, तर 1921 पासून झालेला आहे. सो लक्षात ठेवा, 1921 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये महत्वाची तरतूद आहे, द्विसदनी विधिमंडळ तयार झालेले होते. ओके, सो विधिमंडळामध्ये पुनर्रचना करून 2 सभागृहात ते विभागले गेलेले होते. एक होतं केंद्रीय विधानसभा आणि केंद्रीय विधान परिषद. ओके, केंद्रीय विधानसभा म्हणजे काय, तर कनिष्ठ सभागृह, आणि केंद्रीय विधान परिषद म्हणजे काय, तर वरिष्ठ सभागृह. त्यानंतर आहे द्विदल शासन पद्धती. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आलेली होती, ज्याला डायरकी देखील म्हटलं जातो आहे. सो याच्यामध्ये हस्तांतरित विषय आणि राखीव विषय असे 2 विषय या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, सो सोपी आणि राखीव अशा पद्धतीने जे काही हस्तांतरित विषय होते, अर्थात सोपी विषय होते, त्याच्यामध्ये गव्हर्नर मंत्र्यांच्या सल्ल्याने जे विधिमंडळात जबाबदार होणारे जे असणारे जे मंत्री होते, तर त्यांच्या सल्ल्याने त्या हस्तांतरित विषयांतर्गत जे विषय होते, तर त्यांच्या संदर्भाने जे काही कामकाज आहे किंवा कार्य आहे ते पार पाडतील अशी तरतूद होती. आणि राखीव विषयासाठी गव्हर्नर कार्यकारी परिषद. ओके, सो गव्हर्नरची जी काही कार्यकारी परिषद आहे, तर त्या कार्यकारी परिषदेच्या नियंत्रणाखाली ते राखीव विषय असतील अशी तरतूद होती. 1919च्या भारत सरकार अधिनियमाने लंडनमध्ये भारतासाठी उच्चायुक्त, ज्याला हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्या ठिकाणी भारतासाठी उच्चायुक्त या पदाची स्थापना केली गेली होती. ओके, आणि यामध्ये राज्य सचिवांच्या काही कार्यांचा जो काही कार्य आहे, ते एकंदरीतच या उच्चायुक्तांकडे हस्तांतर करण्यात आलेले होते. उच्चायुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षाचा होता. पहिले जे काही उच्चायुक्त होते, तर ते पहिले हाय कमिशनर हे
सर विल्यम स्टीव्हन्सन मेयर. ओके, सो सर विल्यम मेयर देखील म्हणू शकता. ओके, सो सर विल्यम स्टीव्हन्सन मेयर यांची निवड, यांची नियुक्ती या ठिकाणी भारतासाठी स्थापन केलेले उच्चायुक्त या पदी करण्यात आलेले होते. ओके, भारतीय सिव्हिल सर्व्हिसचे ते अधिकारी होते. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 पासून लागू झाला. सो हे चुकीचं आहे. ओके, कारण आपण बघितलेलं आहे ते 1921 पासून लागू झालेलं आहे. जरी कायदा 1919 ला पारित करण्यात आलेलं असलं तरी त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 1921 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी आपण चुकीचं आहे म्हणू शकतो. सो विधान चुकीचं आहे. त्यानंतर आहे ब, या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही झाले. सो केंद्रीय कायदेमंडळ आहे ते केंद्रीय विधानसभा आणि केंद्रीय विधान परिषद अर्थात कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असे दोन सभागृहांमध्ये विभाजित झाले. सो हे देखील अर्थात ब स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया. ओके, सो हाय कमिशनर ऑफ इंडियाची नियुक्ती झाली का? सो हे देखील योग्य असणार आहे. ब आणि क योग्य आहे कारण आपण बघितलेलं आहे विल्यम स्टीव्हन्सन मेयर. ओके, सो विल्यम स्टीव्हन्सन मेयर यांची नियुक्ती या ठिकाणी पहिले मेयर म्हणून किंवा पहिले हाय कमिशनर म्हणून करण्यात आले होते. त्यामुळे ब आणि क योग्य आहे. मात्र जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे योग्य कोणते आहे. ओके, सो योग्य आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क किंवा ब व क. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. विधानायक यांनी तहजीब उल अखलाक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ब आहे मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना 1877 मध्ये केली. त्यानंतर क स्टेटमेंट आहे 1920 मध्ये हेच कॉलेज अलीगड मुस्लिम विद्यापीठ बनले. ओके, सो या ठिकाणी जे विधान दिलेलं आहे ते कुठल्या व्यक्ती संदर्भाने दिलेलं आहे? मोहम्मद अली जिन्ना, मौलाना अबुल कलाम आझाद, त्यानंतर आहे सर सय्यद अहमद खान आणि कवी इक्बाल. सर सय्यद अहमद खान. ओके, आता हे जे काही स्टेटमेंट आहेत एकंदरीतच सर सय्यद अहमद खान संदर्भात दिलेलं आहे. लक्षात ठेवा त्यांनी तहजीब उल अखलाक या नावाचे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. त्याच्यात या ठिकाणी बघू शकता तहजीब उल अखलाक या नावाचे एक मासिक सुरू केले होते जे सामाजिक तसेच शैक्षणिक सुधारणासाठी प्रोत्साहन देत होते. ओके, ओरिएंटल कॉलेजची जी काही मोहम्मदन ओरिएंटल स्कूलची स्थापना 1875 मध्ये केलेली होती. लक्षात ठेवा 1875 मध्ये अलीगड येथे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केलेली होती आणि 1920 मध्ये त्याचेच रूपांतर मग अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये करण्यात आलेले होते. ओके, सो 1920 मध्ये त्याचे रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ किंवा विश्वविद्यालयात करण्यात आलेले होते. सो ब आणि क या ठिकाणी योग्य असणार आहे. या ठिकाणी 1877 दिलेलं आहे मात्र ते 1875 आहे. लक्षात ठेवा 1875. आणि त्यांनी तहजीब उल अखलाकचे कोणत्या व्यक्ती संदर्भाने विधान आहे तर सर सय्यद अहमद खान. ओके, त्यांना ब्रिटिशांकडून खान बहादूर ही जी काही पदवी आहे ती देण्यात आली होती. सर म्हणून देखील त्यांना पदवी देण्यात आली होती. सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी न्यायालयीन लिपिक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केलेली होती. ओके, सो लिपिक या पदापासून त्यांनी आपलं जो काही कामकाज आहे ते सुरू केलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या राजकीय संघटनांचा योग्य कालानुक्रमे लावा. ब्रिटिश ईस्ट इंडिया असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, ब आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, क आहे इंडियन लीग, ड आहे इंडियन असोसिएशन आणि ही जे विधान आहे त्याच्यात दिलेलं आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता या ठिकाणी महत्वाच्या ज्या संस्था आहेत जे 1885 च्या आधी अर्थात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापना होण्याच्या आधी जी काही राजकीय संघटना होत्या तर त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो ब्रिटिश इंडिया असोसिएशन याची स्थापना कोणी केलेली होती? सो लक्षात ठेवा ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना 1851 मध्ये करण्यात आलेली होती आणि स्थापना कोणी केलेलं होतं तर देवेंद्रनाथ टागोर, राम गोपाल घोष आणि ईश्वरचंद्र विद्यासागर या 3 व्यक्तींनी मिळून या ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती. कधी? 1951 मध्ये. ओके, सो 1951 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. सो आपल्या सर्वांना माहितीच असेल ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 संस्थापक कोण होते तर दादाभाई नौरोजी. ओके, सो 1866. त्यानंतर आहे इंडियन लीग. इंडियन लीगची स्थापना 1875 मध्ये सिरीस कुमार घोष. ओके, सो सिरीस कुमार घोष या क्रांतिकारकाने किंवा तरुणाने इंडियन लीगची स्थापना केलेली होती.
1875 मध्ये. त्यानंतर आहे इंडियन असोसिएशन 1876 मध्ये. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे इंडियन असोसिएशन. आणि त्यानंतर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ज्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, के टी तिलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या ब्रदर्स इन लॉ ज्याला म्हटलं जात आहे. सो मेहता, तिलंग आणि तय्यबजी सो यांनी हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मध्ये केलेलं होतं. ओके, स्थापन केलेलं होतं. आता या ठिकाणी दिलेला आहे कालानुक्रम लावा. सो 1851 ब्रिटिश इंडिया असोसिएशन. त्यानंतर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, इंडियन लीग 1875, त्यानंतर इंडियन असोसिएशन 1876 जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केलेलं होतं. ओके, त्यानंतर शेवटी असणार आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. सो ॲज इट इज अ ब क ड ई. ओके, सो अ ब क ड ई या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं म्हणू शकतो. इतर ज्या काही संस्था आहेत ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आदिवासींचे बंड व नेतृत्व या संदर्भात दिलेल्या जोडीपैकी चुकीची जोडी. या ठिकाणी चुकीची विचारलेली आहे. चुकीची जोडी कोणती ते ओळखा. अ कोल उठाव बुद्ध भगत, ब आहे संताल उठाव सिद्धो व कानो, त्यानंतर ड आहे उलगुलान उठाव बिरसा मुंडा, आणि ड स्टेटमेंट आहे भिल्लांचा उठाव चिल्या नाईक. सो कुठला स्टेटमेंट किंवा या ठिकाणी कुठली जी काही जोडी आहे ती चुकीची आहे. फक्त ब आणि क, फक्त ड, फक्त ब, वरील कोणतेही नाही. आता या ठिकाणी जे काही आदिवासींचे जे वेगवेगळे उठाव आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर सर्वप्रथम कोल उठाव किंवा कोल बंड 1831 मध्ये झालेलं होतं, ज्याचे नेतृत्व बुद्ध भगत. ओके, सो बुद्ध भगत यांनी केलेलं होतं. आणि जमीनदार आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध जे काही कोल लोकांनी उठाव घडवून आणलेलं होतं. एकंदरीतच जमीनदार व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती बळकावल्या कारणाने आणि अन्यायकारक कर वसुलीमुळे या कोल लोकांनी उठाव जो आहे तो केलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा कोल बंड 1831, बंडाचे नेतृत्व बुद्ध भगत. त्यानंतर आहे संताळ उठाव. संताळ उठाव जे आहेत एकंदरीतच संताळ जमातीने 1855 साली ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांच्या विरोधात हा उठाव केलेला होता. या बंडाचे नेतृत्व सिद्धू कानू चांद भैरव मुर्मू इत्यादींनी केले होते. सो सिद्धू कानू लक्षात ठेवा. संताळ उठाव सो या ठिकाणी जे दिलेलं आहे संताळ उठाव सिद्धू कानू हे बरोबर आहे. त्यानंतर आहे उलगुलान उठाव. उलगुलान उठाव 1899 ते 1900 या दरम्यान झालेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उलगुलान नावाने बंड पुकारले गेलेले होते आणि या बंडाचे नेतृत्व कोणी केलेले होते तर बिरसा मुंडा. ओके, सो बंडाचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केलेलं होतं. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पुनरुज्जीवनासाठी हा त्यांचा उठाव आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच बिरसा मुंडा यांना भगवान बिरसा देखील म्हणून ओळखले जाते. ओके, सो भगवान बिरसा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आहे भिल्ल बंड. आता राष्ट्रीय पातळीवरील जे काही ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असतील, तिकडे झारखंड वगैरे, तर या भिल्ल या जमातीतील लोकांनी राष्ट्रीय पातळीवर जो काही नेतृत्व आहे तर नेतृत्व गोविंद गुरु आणि तंटा भिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध उठाव केलेला होता. मात्र महाराष्ट्राच्या संदर्भात आपण बघितलं तर चिल्या नाईक असेल, राघोजी नाईक असेल यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही उठाव आहे ते केलेलं होतं. ओके, आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं उलगुलान उठाव बिरसा मुंडा बरोबर आहे. संताळ उठाव सिद्धो व कानो आपण बघितलेलं आहे. आणि कोल उठाव बुद्ध भगत. ओके, सो बुद्ध भगत आणि भिल्लांचा उठाव चिल्ल्या नाईक हे देखील बरोबर आहे, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात या ठिकाणी आपण कंटेक्स्ट विचारात घेणे गरजेचं आहे. ओके, सो भिल्लांचा उठाव चिल्ल्या नाईक. ड देखील या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 वरील पैकी कोणतेही जोडी काय नाही तर चुकीची नाही. ओके, चुकीची जोडी आपल्याला कुठलीही दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भिल्ल व इंग्रज यांच्या दरम्यान झालेल्या या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला. आंबापानीचं युद्ध, नांगूर सिंगोटेचं युद्ध, नांदूर सिंगोटे, त्यानंतर आहे अहमदनगरचं युद्ध, चौथा आहे पुरंदरचं युद्ध. सो कोणत्या युद्धामध्ये इंग्रज व भिल्ल यांच्या दरम्यान जे काही युद्ध पेटलेले होते त्याच्यामध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन हेनरी मारला गेलेला होता. आता भिल्लांचा जो काही उठाव आहे तो भिल्लवीरांनी 1818 ते 1870 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रज विरुद्ध स्वातंत्र्याची उठावाची ठेंगी पेटवलेली होती. याच्यामध्ये 1818 ते 1858 या 40 वर्षात अनेक संघर्ष झालेले होते. ओके, सो 1818 ते 1870 पर्यंत खानदेशात 32 पेक्षा जास्त नायकांनी
इंग्रजांविरुद्ध अरण्य युद्ध पुकारले होते. ओके, वन्यमध्ये जाऊन इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेले होते. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई प्रांताची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर कलेक्टर म्हणून खानदेशची कॅप्टन जॉन ब्रिगची जी काही जबाबदारी आहे यांच्याकडे सोपवलेली होती. ओके, कॅप्टन जॉन ब्रिग यांच्याकडे खानदेश या प्रदेशाची जबाबदारी एल्फिन्स्टनने एकंदरीतच सोपवलेली होती. हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये भिल्लांसंदर्भात उठाव करणाऱ्यांमध्ये कन्हैया नाईक, चिल्ल्या नाईक, जीवाराम, नंतर रामसिंग नाईक, वसोवा, उमेद सिंग, कुंवर सिंग, काजी सिंग किंवा ख्वाजा नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक आणि इत्यादी जे काही तरुण किंवा क्रांतिकारी आहेत ते त्यांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे. 30 जानेवारी 1818ला नांदगाव येथे नाशिक भागात भिल्ल व कोळी यांच्या दरम्यान कोळी व भिल्ल वीरांनी इंग्रजांविरुद्ध हल्ले चढवलेले होते. ओके, तर लक्षात ठेवा, भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनी याच वेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूर सिंगोटे अर्थात नाशिकमध्ये जे काही नांदूर सिंगोटे आहे, नांदूर सिंगोटे चास या दरम्यान खिंडीत 50 जणांची तुकडी तैनात करून मार्गदर्शन केले आणि भागोजींनी ब्रिटिशांना सडो की पडो करून सोडलेले होते. चास खिंडीत जेम्स विल्यम हेनरी यांच्या नेतृत्वाखाली सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई सुरू होती. 4 ऑक्टोबर 1851 रोजी ब्रिटिश अधिकारी हेनरी या युद्धात मारला गेले होता. ओके, सो थोडक्यात नांदूर सिंगोटेच्या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेलेला होता. यांच्या विरुद्ध जे भागोजी नाईक आहेत तर त्यांनी अशा पद्धतीचे पराक्रम त्यांनी केलेले होते. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 नांदूर सिंगोटेच्या युद्ध या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावादरम्यान अंदमानात पाठवलेल्या कैद्यांच्या संदर्भात योग्य जोड्या जोडा. अनुनथू, बबल जुमाल खान, यदू बागल, पांडू भोरजी आणि दुसरीकडे राहण्याचे ठिकाण दिलेले आहे सातारा, नगर, मुंबई, पंढरपूर. ॲज सच याविषयी कुठल्याही पुस्तकामध्ये इन डिटेल माहिती नाही, तरी देखील आपण मागच्या ज्या प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी जे काही जोडी आहेत ते आपण लावून घेतलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते प्रश्न चुकायला नको. ओके, सो अनुनथू मुंबईचे होते, तर त्यांना 1857च्या उठावानंतर अंदमानामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे बबन जुमाल खान सातारा, यांना देखील कैदी म्हणून अंदमानात पाठवले जाणार होतं. त्यानंतर आहे यदू बागल पंढरपूरचे होते, यांना देखील अंदमानात कैदी म्हणून पाठवण्यात आलेले होते. त्यानंतर अधुरिया खानदेश या प्रांताचे होते. पांडू भोरजी नगर, ओके, अहमदनगरचे होते. त्यानंतर धर्मसुभान पंढरपूरचे होते. धोंडी बिरबल हे नाशिकचे होते आणि पांडू भोरजी किंवा यदू बागल हे देखील पंढरपूरचे होते. ओके, सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अन्नूनथू हे कुठचे होते तर मुंबईचे होते. अला 3 नंबरची जोडी. अला 3 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 1, 2 मध्ये नाही, परत पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे बबन जुमाल खान हे साताराचे होते. त्यानंतर आहे यदू बागल पंढरपूर. सो कला 4 नंबरची जोडी आणि पांडू भोरजी होती नगरचे. ओके, सो पांडू भोरजी नगरचे. सो ड ला 2 नंबरची जोडी. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा आणि या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न असणार आहे, खालील शेतकरी संघटनांविषयी योग्य जोडी कोणती ते ओळखा. कर्षक संगम केरळ यावर 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कर्षक संगम नावाचे जे काही पक्ष आहे, शेतकरी संघटना पक्ष कोणत्या राज्यात होते किंवा कोणत्या राज्याचे होते अशा पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा, कर्षक संगम नावाचे जे काही पक्ष आहेत ते किंवा शेतकरी संघटना आहे ती केरळमध्ये होती. त्यानंतर आहे भारतीय कृषक संस्था आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर उत्कल प्रांतिक सभा ओडिशामध्ये आणि किसान सभा जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतो. सो या संदर्भात योग्य जोडी कोणती ते ओळखा. कर्षक संगम केरळमध्ये 1930 मध्ये याची स्थापना करण्यात आली. ओके, केरळमधील जे काही शेतकऱ्यांचे संघटन म्हणून याकडे बघितलं जातं आणि CPI कम्युनिस्ट ज्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी म्हणत असतो, सो त्या पार्टीशी ते संलग्न होते. ओके, लक्षात ठेवा, कर्षक संगम केरळ 1930. नंतर आहे उत्कल प्रांतिक कृषक संघ, याची स्थापना ओडिसामध्ये करण्यात आलेली आहे 1935 मध्ये. ओके, सो याची जी स्थापना आहे एकंदरीतच उत्कल प्रांतिक कृषक संघ ओडिसा राज्यामध्ये करण्यात आली 1935 मध्ये. उत्कल प्रांतिक कृषक जी संघटना आहे किंवा संघ आहे ती एकंदरीतच प्रादेशिक शेतकरी संघटना आहे. ओके, सो प्रादेशिक स्तरावरील शेतकरी संघटना आहे. त्यानंतर आहे
भारतीय कृषक संस्था, ज्याला इंडियन पिझंट इन्स्टिट्यूट म्हटलं गेलेलं आहे, आंध्र प्रदेशमध्ये ही संस्था स्थापन केलेली आहे. कोणी? तर NG रंगा यांनी ही संस्था आंध्र प्रदेशमध्ये 1934 मध्ये स्थापन केलेली आहे. हे देखील लक्षात ठेवा. भारतीय कृषक संस्था, ज्याला इंडियन पिझंट इन्स्टिट्यूट म्हटलं जातो, आंध्र प्रदेश, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया किसान सभा, उत्तर प्रदेशमध्ये 1936 मध्ये स्थापन करण्यात आली. स्वामी सहजानंद व NG रंगा यांच्या नेतृत्वाखाली जी काही सभा आहे ती किंवा एकंदरीत ही संघटना अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, सो किसान सभा उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य आहे. सो कर्षक संगम केरळ हे देखील योग्य आहे. ब भारतीय कृषक संस्था आंध्र प्रदेश, त्यानंतर क उत्कल प्रांतिक सभा ओडिशा आणि ड किसान सभा उत्तर प्रदेश. वरील सर्व विधाने जे दिलेले आहेत ते या ठिकाणी योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासा संदर्भाने या ठिकाणी आपण बघितलेला आहे. ओके, सो पुढच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 बघणार आहोत, आधुनिक भारताचा इतिहास, ज्याच्यामध्ये आपण 1885 ते 1947 पर्यंत जे काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.